हॅलो हाय. तर मी आज बनवत आहे कोल्हापूर स्पेशल मिसळपाव। त्यासाठी मी एक कढई घेतली आहे, ती गरम करायला ठेवली। त्याच्यामध्ये टाकलेलं आहे 2 चमचे तेल। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे उसळ, जी की मी भिजायला टाकली होती काल रात्री। तर याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आपल्याला जो हा उसळीचा कच्चेपणा आहे तो निघला पाहिजे इतपत आपल्याला आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे। सोबतच पॅनमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि मिसळ बनवताना आपल्याला गरम पाणीच यूज करायचं आहे। त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ। हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स झाल्यानंतर आपण गरम करायला ठेवलेलं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे। ॲड केल्यानंतर एकदा आपण असं थोडंसं फिरवून घेऊयात आणि याच्यावरती झाकण ठेवून हे साधारणपणे 10 ते 15 मिनिटं आपण गॅसवरती ठेवणार आहोत। सोबतच आपण एक तवा ठेवला आहे गरम करायला। त्यावरती मी एक कच्चा कांदा कापून ठेवला आहे भाजण्यासाठी आणि त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे सुकलेलं खोबरं। सुकलेल्या खोबऱ्याचे असे बारीक पातळ असे काप करून घेतलेले आहेत आणि ते देखील मी भाजून घेतलेलं आहे। तर हे वाटण करण्यासाठी आपण हे मिक्सरमध्ये काढलं, थोडंसं थंड होऊ द्या याला, लगेच मिक्सरला नका लावू। त्याच्यानंतर ॲड करायचं आहे अर्धा इंच आलं आणि 7 ते 8 पाकळ्या लसूण। हे मिक्स करून घेतलं आणि मिक्सरला लावून घेतलं। एक मोठी कढई घेतली, गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे 2 चमचे तेल। तेल गरम झालं की आपल्याला ॲड करायचं आहे मोहरी 1 चमचा, 1 चमचा जिरे, त्यानंतर टाकलेलं आहे काश्मीरी मिरची पावडर, मिसळ मसाला आणि काळं तिखट, जे की घरगुती आपण यूज करतो। हे आपण व्यवस्थित मिक्स करणार। त्याच्यानंतर टाकलेलं आहे वाटण, जे की आपण मिक्सरला लावून घेतलं होतं। ते वाटण आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे। मिक्सरमध्ये देखील थोडंसं वाटण राहिलं होतं, त्याच्यामध्ये गरम पाणी मी टाकलेलं आहे आणि ते देखील याच्यामध्ये आपण यूज करणार आहे, ते पण ॲड करून घेणार आहे। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। जे आपण तेल मसाला वगैरे टाकलेला आहे, काळं तिखट, लाल तिखट, मिसळ मसाला वगैरे, हळद वगैरे टाकलेली आहे, ते सगळं व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स केल्यानंतर जे गरम पाणी ठेवलं होतं आपण, त्याच्यामधले 2 चमचे आपण याच्यामध्ये टाकून हे देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता याला थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण ठेवणार आहोत। तेल सुटल्याच्या नंतर आपण जी उकडायला ठेवलेली उसळ होती ती आपण याच्यामध्ये ॲड केलेली आहे। आता हे देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यानंतर आपल्याला जितकं कट पाहिजे, याला कट म्हणतात, वरचा जो काही रस्सा वगैरे असतो त्याच्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त जे तुम्हाला जसं हवं आहे तसं ॲड करू शकता। मी इतकं ॲड केलेलं आहे पाणी आणि त्याच्यानंतर शेवटी आपल्याला टाकायचं आहे मीठ। आपण उसळ शिजताना पण मीठ टाकलेलं आहे, आता थोडंसं कमी मीठ टाका आणि वरतून टाकायची आहे ही कोथिंबीर ॲड केली आपण। बघा, ही तुम्हाला दिसू शकते कशी तरी आली आहे आणि कलर देखील मस्त छान आला आहे। अशी तुम्ही मिसळ घरच्या घरी करा, खूप छान होते। ही मिसळ मी प्लेटिंग केलेली आहे। थँक्यू। व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब